विनंती करतो की आपण पुढे या. आपला शुभ हस्ते आपण मेडल या ठिकाणी वितरित करा. जो आपण मेडल पाहतोय सन्माननीय पंकजी भुईर यांच्या वतीनं आम्हाला प्राप्त झालेला आहे. टेंबोली गावचे युवा उद्योजक आहेत. आणि जो आपण कुपन पाहत होतो मायरा हॉस्पिटल त्यांच्या वतीनं पूर्ण परिवारासाठी आपल्याला हा डिस्काउंट वाउचर आहे. त्यानंतर आपण सामनावीराची ट्रॉफी वितरित करू. जे आम्हाला डोंगेगावचे माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी पाटील यांच्या वतीने ट्रॉफी लाभलेला आहे. आणि सन्माननीय निशांत जाधव साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. युवासेना ठाणे जिल्हा सचिव शिवसेनेचे आणि त्याच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करतोय. सो वेल प्लेट मोहित आणि तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. चला मैदान खाली करा. आपण पुढील सामन्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. ऐवाज येईल प्रेक्षकांनी पकडलेला आहे. चला प्रेक्षक आलेले आहेत. संजयजी वारगडे साहेब आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे ऐवाज येईलचे जे पारितोषिक आहेत आपण या ठिकाणी वितरित करा. चला फिल्डिंग लावून घ्या. सोनिका माता मालोडी या ठिकाणी पाहिलं तर या विभागातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर मंगेश पाटील यांच्या वतीनं जी आपण पहिली इनिंगमध्ये अर्धशतकी इनिंग पाहिली जून नांदुर्गी संघाच्या माध्यमातून आकाश पाटील यांच्या वतीनं आणि त्याचे मोठे बंधुराज मंगेश पाटील यांच्या वतीनं आपण 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करत. तर मी आकाश पाटील आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. जरूर आकाश पाटीलची मेहनत असं वाटलंय की त्या मेहनतीवरती जून नांदुर्गीकरांना पाणी फेडलं असं म्हणावं लागेल. कारण या स्पर्धेतील सर्वात हायस्ट टोटल या संघाने उभारला होता. 75 धावा जोडल्या होत्या आणि त्या 76 धावांचा पाठलाग आज या स्पर्धेमध्ये या MCC कासार वडोली संघाच्या वतीने मात्र त्याचा चेस इथे मात्र झालं गेलं. आकाश आपण यायचं आहे कारण आपल्यासाठी अजून एक पारितोषिक आहे. पुंडाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख कैलासजी शेलार आणि जून नांदुर्गीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संजयजी वारगड यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आकाश पाटीलला 5000 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी देत आहोत. आकाशने जरूर या ठिकाणी जबरदस्त खेळ इथं प्रस्थापित केला. परंतु म्हणतात ना मित्रांनो, जो जितावो सिकंदर, परंतु आकाश आपण खचून जायचं नाहीये. पुढील स्पर्धेमध्ये अजून आपण यापेक्षा का अधिक चांगलं करू शकतोय त्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला काही सन्मान जे आहे ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अनुचित युवा सेना ठाणे जिल्हा सचिव सन्माननीय निशांतजी जाधव साहेबांचा आपण इथे मात्र येतोची स्वागताने सन्मान करून घेऊया. आणि दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे कारण की आपला किमती वेळ काढून आपण आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपलं. त्याचा सन्मान करताना आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून. त्यानंतर व्यासपीठावर आदरणीय कुणाल पाटील साहेब हे सुद्धा आहेत. कुणाल पाटील साहेब आपण सुद्धा सन्मान स्वीकारायचा आहे आणि समोर यायचं आपण. जून नांदुर्गी गावचे उद्योजक आदरणीय कुणालजी पाटील साहेब यांचं सुद्धा यथोचित स्वागताने सन्मान करताना या स्पर्धेचे आमचे आयोजक नो डाऊट मराठीमधून A1 क्वालिटीचे सूत्रसंचालक म्हणून ज्याचा उल्लेख आम्ही करतोय असे राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते त्या साहेबांचं यथोचित स्वागताने सन्मान करताना आपण पाहतोय. तसेच व्यासपीठावर आदरणीय मयूर पाटील साहेब हे सुद्धा आहेत. मयूर दादा आपण सुद्धा समोर यायचं आहे आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहतोय मयूर पाटील साहेबांचं. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह स्वीकारताना चला आपण या ठिकाणी काही सन्मान जे आहे ते सन्मान आपण लगेचच संपन्न करू. परंतु दुसरीकडे सामना सुद्धा कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. पंडित गोळे साहेबांचा आपण इथं मात्र यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. दादा आपण समोर यायचे आणि सन्मान स्वीकारायचे. द्वारकाधीश साडी सेंटर गोवे चे मालक आहेत
कोणाला जर होलसेलमध्ये साडी हवी असेल तर आपण निश्चित गोवे नाक्यावर दादाच्या दुकानावर जायचं आहे आणि आपल्या आवडीच्या साड्या आपण घेऊन यायच्या आहेत. द्वारकाधीश साडी सेंटर शोरूम आहे मोठा. निश्चित दादांचं खूप मोठं योगदान आणि पूर्णपणे सहकार्य. सोशल मीडिया प्रमुख शिवसेना नितीनजी म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शिवबा ग्रुपचे विनोदजी तरे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तर जाऊया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. योगेश पाटील जरूर पाहुण्यांची मांदियाळी आणि पाहू शकाल पूर्णपणे व्यासपीठावरती मान्यवर कक्ष अगदी फुलांप्रमाणे फुलून गेलाय. कारण हे प्रेम आहे राजेंद्र पाटील सरांवरती, हे प्रेम आहे लाखिवले गावावरती. परंतु या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे की हा चेंडू लिगल आहे की अनलिगल आहे. कारण भीमरसाठी हा निर्णय मात्र TV पंचांकडे पाठवलेला आहे. तर मी तिसऱ्या पंचांना विनंती करतो की आपण कंट्रोल रूम मध्ये या, आपण इथे पाहणीशी करा. चेक द्वारकाधीश साडी सेंटर चे प्रोप्रायटर सन्माननीय पंडित साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य आर्थिक च्या स्वरूपात मिळालेलं आहे. दादाचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय की तुमच्या माध्यमातून खूप लाख मोलाचा विशेष सहकार्य मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद दादा. चला आपण या ठिकाणी जो DRS इथे मात्र ऑन फील्ड पंचांनी मात्र मागितलेला आहे. जरूर तिसरे पंच मात्र त्या ठिकाणी पाहणी करतायत. स्क्वेअर अँगलला मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात प्रिन्स मूवीजच्या वतीनं. बॅटर पाहिलं तर अगदी विकेट्स क्लोज आहे. निश्चित पाहतोय की आपण आमचे दोन्ही बाउन्सर्स पाहतोय आपण क्षणी आपल्या लाडक्या प्रमुख मान्यवरांना वेटावर घेऊन येण्याची जी जबाबदारी पूर्णपणे पार पाडतात अशा दोन्ही आमच्या बाउन्सरचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेणार आहोत. निश्चित एकाच वेळेस फहीम भाई इनकी कहानी अलग आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. फुलटॉस होता आणि बॅटर सुद्धा पूर्णपणे क्लोज होता आणि एक योग्य निर्णय TV पंचांच्या वतीने आपण या ठिकाणी पाहत आहोत. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी बिनगडी बाद प्रथमतः बॅटिंग करत असताना मिनेश 11 कारिवली संघाची आपण पाहत आहोत. या ठिकाणी 11 धावा फलक्यावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळला मार्गस्थ आहे गोलंदाज विघ्नेश. हे मात्र सुरुवात केली आपल्या पहिल्या षटकाला. मिस्टामिंग स्ट्रोक्स होता, गोलंदाज चालला, चेंडू खाली, परंतु शॉट बाकड पॉईंटचा फिल्डर चेंडूच्या पर्यंत पोहोचला आणि त्याने मात्र कुठल्या प्रमाणात मैदानाच्या आतमध्ये चुकी केली नाहीये. चांगल्या प्रमाणे झेल पकडलाय आणि अखेर मिनेश 11 कारिवली संघाला लागणारा पहिला धक्का. जाफर भाई का भी यहाँ पर स्वागत होता हुआ. जतीन पाटील मात्र पाहिलं तर या ठिकाणी निराशानं माघारी परतोय. कारण एकही धावीचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं नाही. शून्यावरती तो मात्र बाद झाला. परंतु या ठिकाणी सोनिका माता मालोडी बस संघाचा विचार केला तर या ठिकाणी विकेट साठी पारितोषिक आहे. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत मालोडीचे सन्माननीय कल्पेशजी मडवी आणि अमोलजी मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम पाहतोय आपण अणू आणि अर्णव यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी स्पॉन्सर येते. तसेच डॉक्टर कपिल पाटील राजेंद्र पाटील साहेब यांचे जावई बापू आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे आणि खूप लाखोंचा सहकार्य सातत्याने प्रत्येक वर्षी मिळतोय. जावई बापू आपल्या व्यासपीठावर मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज पाहिलं तर या ठिकाणी अक्षय पाटील आल्या प्रतीक नाईकच्या सोबतीला. प्रतीकच्या बाटपतून आतापर्यंत आपण एक चौकार पाहिला, एक षटकार पाहिला, परंतु अक्षय पाटीलला प्लेक केला. फटका चांगला आहे परंतु मिड विकेटला फिल्डर तैनात. बॅक टू बॅक 2 धक्के देत असताना गोलंदाज विघ्नेश प्रतिस्पर्धी संघाला. अक्षय पाटील सुद्धा मात्र ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने माघारी चाललाय शून्यावरती बांधून. रात्रीच्या खेळामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. कारण या विभागातील पहिली अशी स्पर्धा आहे की त्या स्पर्धेचं स्वरूप आपल्याला डे नाईटच्या माध्यमातून पाहायला मिळालं
आणि एक स्वप्न पाहिलं लाखिवली गावाने राजेंद्र पाटील सरांनी, त्याचे दोन्ही मुलांनी, प्रतिमाजी पाटीलनं. तो स्वप्न या सत्रामध्ये आज साकार झालाय आणि या तब्बल 17 वर्षे या स्पर्धेला आज पूर्ण होत आहेत. परंतु पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना मात्र सुरुवात कारिवलीकरांची चांगली झाली, परंतु गोलंदाज विघ्नेशनं मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे कमबॅक केला आणि गोलंदाज विघ्नेश इज ऑन हॅट्रिक आणि हॅट्रिक कंप्लीट केली. तर विद्यमान सरपंच मालुडीची कल्पेजी मडवी आणि अमोल मडवी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. जबरदस्त इथे मात्र खेळ सध्या आपण पाहतोय. नवी फलंदाज विवेक नाईक आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. हॅट्रिक बॉल, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. चेंडू बाट मध्ये कुठलाही संपर्क नाही आहे. डॉट चेंडूने मात्र त्या ठिकाणी षटकाची समाप्ती विघ्नेशच्या वतीने केली गेली आणि या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 2 गडी बाद 11 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला आपल्याला. यानंतर पुढील जो सामना असेल अर्णव स्पोर्ट खारबा विपक्ष 94 कामन संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला गेला. चला त्या सामन्याचं जसं आमच्याकडे रिझल्ट येईल जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परंतु विजय झालेल्या संघाने कुठेही मैदान सोडून जायचं नाहीये, कारण कुठल्याही क्षणाला मात्र तुमचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. नवीन गोलंदाज स्वराजला आपण या ठिकाणी पाहत आहोत. मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिले तर विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर मात्र हाताळली होती. म्हणजे या स्पर्धेतील दुसरा तो गोलंदाज ठरला विकेट मेडन ओव्हर टाकणारा, कारण काल रात्रीमध्ये सुद्धा आपण जर पाहिले तर प्रीतम भुईर मॅन फ्रॉम पिंपलगर यांच्या माध्यमातून हा कारनामा केला गेला. चला एका षटकासाठी मालुडी संघ 5 मिनिटाच्या जास्त वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 पहिली षटकं जी आहेत ते कंप्लीट करायची आहेत, याची आपण नोंद घ्या. गोलंदाज स्वराज मार्ग सुटतोय, परंतु कुठेतरी स्टेप मध्ये मात्र तो चुकला गेला आणि त्याच अनुषंगाने पंचाच्या वतीने डेड बॉलचा मात्र या ठिकाणी इशारा दाखवला गेला. राईट अँड राऊंड द विकेट. फटका हवेत केला, लॉंग ऑफला फिल्डर आहे, फटका हवेत केला, मिस्टमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक 1-2. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडला गेला. काय जबरदस्त कॅचिंग पाहायला मिळाली आणि एकेरी या ठिकाणी फलंदाज पाहिला तर प्रतीक नाईक सुद्धा बाजून मात्र माघारी परतलाय. स्क्वेअर अँगलला मात्र दाखवण्याचा प्रयत्न प्रिन्स मूवीच्या वतीने आपण पाहतोय. दुसऱ्या अटेमध्ये चेंडू जरूर निसटला, परंतु चेंडूवरती त्याची घारीच्या प्रमाणे नजर होती आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने आपल्या ओंजलीमध्ये चेंडूला कैद केला आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी प्रतीक नाईक बाजून माघारी परतला. व्यासपीठावर पाहतोय आपण बोरपाडा गावचे उद्योजक किरण काळूराम कालन साहेबांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. या स्पर्धेचे आयोजक म्हणजे भाचे आहेत आणि मामाचे शुभ हस्ते पाहतोय की आपण स्वागताने सत्कार होताना पाहतोय आपण. तसेच ॲडव्होकेट यशाजी कालन त्यांचे बंधू आहेत. ॲडव्होकेट साहेब आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे, समोर यायचं आहे आपण. यशाजी कालन साहेब यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागताने सन्मान होताना पाहतोय. निश्चित सातत्याने 17वा पर्व आहे आणि दोन्ही बंधू आवर्जून इथे मात्र उपस्थित राहतात पाहतोय आपण आणि त्याचं स्वागताने सत्कार करताना या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सन्माननीय राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. पाहू शकाल या ठिकाणी अनेक संख्येने मान्यवर मंडळी व्यासपीठावरती आणि सर्वांचा मात्र हेतूची स्वागत सन्मान आपण या स्पर्धेची जनक या स्पर्धेचे केंद्रबिंदू राजेंद्र पाटील सरांच्या वतीने आपण सर्वांना या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. नवीन फलंदाज मोहित घरत आलाय, परंतु फटका मिस्टामिंग केला त्या ठिकाणी. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न पाहू शकाल या ठिकाणी या डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडू शोधतायत आणि शोधता शोधता मात्र त्या ठिकाणी या फलंदाजाने 2 धावा शोधल्या. ज्या धावांची गरज आहे
टीम मिनेश 11 कारिवली संघाला त्या धाबा मात्र आता मोहित घरतच्या मात्र बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या चेंडूवरती आला चौकार ऐकेर चेंडूने मात्र त्या ठिकाणी हुलकावणी दिली होती. नशिबाचा चौकार आपण म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी धाबांची आवश्यकता आहे टीम मिनेश 11 कारिवली संघाला. त्या धाबा कशा येतात हे महत्त्वाचं नाहीये. त्या धाबा आता मात्र पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. फुलटॉस आहे, या संधी होती परंतु कनेक्शन प्रॉपर नाहीये. डीप स्क्वेअरला इकडे फिल्डर तैनात आहेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. फेकी चांगली पाहायला मिळाली विकेट किपर एनकडे. आणि मात्र पाहू शकाल दुसऱ्या षटकाचा मात्र या ठिकाणी खेळ चालू असताना आतापर्यंत 3 विकेट्स इथे मात्र कारिवली संघाने गमावले. आणि संघाची एकूण धाव संख्या पाहिली तर धाव फलक्यावरती 18 पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या आणि आतापर्यंत 4 लिगल चेंडू स्वराजने हाताळले. त्याच्यामध्ये या पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आणि 7 खर्च केल्या. ओ कडक फटका पाहायला मिळतो. या ऑन साईडला पूल केल्या. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि आज जेवढे झेल उडाले मैदानाच्या आतमध्ये तेवढे झेल आपण जर पाहिले तर सोनिका माता मालवडी संघाच्या माध्यमातून टिपले गेले. एक फिल्डिंग डिपार्टमेंट जर पाहिलं त्यांचं अतिशय चांगल्या प्रमाणे पाहतोय. आणि या ठिकाणी फलंदाज विवेक नाईक बादवून माघारी परततोय. रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी पूर्णपणे बॅकफुटला आले. आय थिंक 2 माइंड शॉट पहिला आपण पूर्णपणे ताकदीनं हा फटका खेळला नव्हता. फक्त हवेत उडवण्याचा प्रयत्न विवेकचा पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे मात्र कुठल्या प्रमाणात फिल्डरच्या माध्यमातून चूक घडली नाहीये. जो फलंदाज येतोय तो फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय. परंतु या ठिकाणी आता मात्र जबाबदारी पप्प्या खारीकच्या खांद्यावरती आता मात्र वाढली गेली. ज्या पप्प्या खारीकने पहिल्या सामन्यामध्ये 1 मॅन आर्मीचा रोल अदा केला आणि पाहिलं तर धाबांचा पाठला करत असताना 20 पेक्षा अधिक धाबा मात्र त्या ठिकाणी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर सामनावीराचा पारितोषिक त्याने मात्र पटकावला. तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सध्या मी तुम्ही पाहू शकाल आमचा कॉमेंट्री बॉक्स इथून सर्व लेखाजोखा तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवला जातोय. आणि आलेल्या पहिल्या चेंडूवरती पप्प्याची विकेट्स धोक्यात नाहीये. कारण डीप लॉंगला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ चाललाय त्या दिशेने. 4 डीजे थँक्यू. चला 2 षटकांचा केली तर संपन्न झालेला आहे. आणि 2 षटकांसाठी मालवडी संघ लक्ष असू दे 11 मिनिटं तुम्ही खर्च केलेले आहेत. म्हणजे हा षटक तुम्हाला एक्झॅक्टली 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. चेक आपण काही पाहुणे व्यासपीठावर त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करून घेऊया. व्यासपीठावर पाहतोय आपण सोशल मीडिया प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय नितीन म्हात्रे साहेबांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. दादा आपण यायचंय आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कट्टर शिवसैनिक पाहतोय आपण सोशल मीडिया प्रमुख म्हणून ज्याची ओळख आहे असे आमचे नितीन म्हात्रे साहेबांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान होताना आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते सर आपण हा सन्मान करायचा आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद सुनील पवार. पाहू शकाल या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज विशाल मडवीनं. आणि पाहू शकाल या ठिकाणी लेगबाच्या स्वरूपात मात्र 1 धाव मात्र पूर्ण झाली गेली. आज पप्प्याच्या सोबतीला फलंदाज आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मोहित घरत आहे. आणि आता मात्र या दोघांवरती मिनेश 11 कारिवली संघाची आता मात्र जबाबदारी वाढलेली आहे. कारण या खेळपट्टीवरती पहा तुम्ही किती धावा जर जोडल्या गेल्या तर ते सेफ्टी नाही आहेत. कारण मोठ्या मोठ्या धावांचा पाठलाग इथे मात्र होताना आपण पाहिलेला आहे. ताजा उदाहरण मागील सामन्यातील घ्या. 75 धावा जुनांदुर्गी संघाने जोडल्या होत्या तरी सुद्धा कासार वडवली संघाने त्या 75 धावांचा पाठलाग यशस्वीरित्याने पार केला. आणि 1 चेंडू शिल्लक ठेवून. आणि तसं क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ्टी नसते. आणि त्यामुळे आज कारिवली संघाला मात्र या ठिकाणी एक चांगला आकडा उभा राहावा लागेल. प्रयत्न होणार का? प्रयत्न करतायत. पाहू शकाल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला ट्राय करण्याचा प्रयत्न. डीप मधून मिड विकेटचा फिल्डर शॉट मिड विकेटला येतोय. तो परत 1 धाव त्या ठिकाणी पप्प्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक स्वागत आणि सत्कार करून घेऊया आपण निकिता भादोडगावचे समाजसेवक आदरणीय विनोदजी तरे साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी विनंती करेन राजेंद्र पाटील सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण भादोडगावचे समाजसेवक आदरणीय विनोददादा तरे साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. वर द विकेट मात्र या पाहू शकाल मिस टायमिंग स्ट्रोक विकेट किपर चेंडूच्या खाली. आणि अजून एक मात्र विकेटचं पतन. झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय.
व्यासपीठावर सन्माननीय गौरव म्हात्रे साहेब हे भादोड गावाचे समाजसेवक आहेत, त्यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. पाहतोय आपण आदरणीय गौरव म्हात्रे साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागताने सन्मान करताना या स्पर्धेचे आमचे आयोजक राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते. न्यू बॅटर मिस्टर महेश पाटील उर्फ भोला आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो या पप्प्याच्या सोबतीला. आणि या दोघांकडे चांगला अनुभव आहे. तो अनुभव आता मात्र ठिकाणी झोकावा लागेल, कारण विकेटचा आपण जर विचार केला की लहानपणी ज्याप्रमाणे आपण पत्त्यांची घरं बनवायचो, एखादा पत्ता कोसळला की ती सर्व घरं कोसळायची, त्याप्रमाणे मात्र बॅटिंग ऑर्डर सध्या आपल्याला मिनेश 11 कारिवली संघाची पाहायला मिळाली. आणि आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये या पप्प्या सध्या ऑन फील्डवरती आहे, परंतु त्याची विकेट डोक्यात फटका, मिस्टापिंग उंची जास्त मिळाली, लॉंग ऑनचा छत्र चेंडूच्या खाली. आणि आता मात्र महेश पाटील या ठिकाणी या बादून माघारी परततोय. भादोड गावाचे सरवली गावाचे चेतन सालवे साहेब हे सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. आणि दादा आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. एका बाजूला पाहू शकाल पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी या क्रिकेटची मेजवानी लाखोली गावाचा उत्सव सध्या आपण या ठिकाणी एन्जॉयमेंट करतोय. पहिल्यांदा या विभागामध्ये या डे नाईटच्या स्वरूपात इथे मात्र आपण स्पर्धा कव्हर करतो. आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 धाबा धावफलक्यावरती आपण पाहत आहोत. आणि त्या 24 धाबा जोडण्याकरता तब्बल 6 गडी या ठिकाणी गमावले गेले. आणि आता मात्र नवीन फलंदाज पंकज म्हात्रे पाहायला मिळतोय, नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती. विकी वारगडे साहेबांचा आपण सुद्धा यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. आणि दादा आपण समोर यायचे, हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला, गोलंदाज विशाल मडवी आता मात्र इज ऑन हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिक पूर्ण केली तर विद्यमान सरपंच मालुडीचे कल्पेश मडवी आणि अमोल मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार. परंतु हॅट्रिक चेंडू आता मात्र फेस करेल पंकज म्हात्रे, की त्या चेंडूचा तो फेस काढेल का, काढावा लागेल, कारण धाबांची गती तुम्हाला इथे वाढवायची आहे. हो, फेस काढलाय. जे कार्य, थँक्यू डीजे, जरूर तुम्हाला संधी देऊ आपण. जे कार्य प्रत्येक नाईकला करायचं होतं, जे कार्य जतीनला करायचं होतं, जे कार्य अक्षयला करायचं होतं, जे कार्य मोहितला करायचं होतं, ते कार्य आज पंकज घरत करतो. पंकज मात्र करतोय कारिवली संघासाठी झापूक झुपूक शॉट आणि येतो या षटकार. पडावं, परंतु म्हणावं लागेल पंकज म्हात्रेच्या तलवारीला अजूनही गंज लागलेला नाहीये. ज्याप्रमाणे त्याने फटका तो खेळला, कडक शॉट, पिकअप शॉट, पुन्हा येणार का, संधी होती, फुल टॉस होता, ती संधी मात्र मिस केली पंकजनं. परंतु चेंडू चाललाय स्क्वेअर लेकडे, दुहेरीचा प्रयत्न होतोय, धोका आहे, कारण पप्प्याला सुद्धा माहिती की या ठिकाणी आता विकेट्स आपल्याकडे जास्त शिल्लक नाहीत. आणि जरी ते जर आपण एखादी विकेट जर गमावली तर आपला सगळं दडपणामध्ये येऊ शकतोय. आणि त्या अनुषंगाने एका धावेवरती ते समाधानी राहिले. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 31 धावा. चला, 3 षटकांचा आपण जर खेळ इथे पाहिला तर या ठिकाणी योग्य वेळेवरती मालवणी संघाने 3 षटके मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. परंतु या ठिकाणी पहा, जे आपण ही स्पर्धा इथे पाहत आहोत, या स्पर्धेचं आणि असोसिएशनचं मात्र काही संलग्न नाहीये. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ओपन कॅटेगरीमधील आपण जर ग्रामीण संघ पाहतोय, परंतु तो संघ एका गावातीलच सर्व खेळाडू असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं आज आपण कामन संघाचा विचार केला तर एक खेळाडू त्या टीममध्ये इतर गावातील खेळताना पाहायला मिळाला. त्यामुळे त्या संघाला या स्पर्धेतून बाद केलं गेलं. आणि इन होणारा संघ आहे आवाज भिनार. तर विनंती करतो, काल सुद्धा अशी घटना पाहिली आपण, कारण धामणे संघामध्ये सुद्धा एक खेळाडू अतिरिक्त गावातील होता, त्या संघाला सुद्धा या स्पर्धेतून बाद केलं आणि आज कामन संघाला बाद केलं. त्यामुळे यानंतर जो पुढील सामना आहे अर्णव स्पोर्ट खारबाव विपक्ष आवाज भिनार, या 2 टीम मध्ये होणार आहे. आणि ही जी स्पर्धा आपण पाहतोय कुठल्याही असोसिएशनच्या संलग्न नाहीये, लक्ष असू द्या. एक गाव एक संघ, कारण ही परंपरा 17 वर्षाची आहे. सर्व संघांसाठी समान समान नियम आहेत.
आणि या ठिकाणी पप्प्या खारीच्या बॅटमधून फटका जबरदस्त पाहतोय आणि चेंडूला गोल केलाय मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. त्यामध्ये डीजे ऑपरेटर पूर्णपणे रंगात आलेले आहेत आणि यावंच लागेल कारण स्पर्धा तेवढी छान आहे लाखिवलीकरांची राजेंद्र पाटील सरांची. परंतु पप्या आहे समोर फटका चांगला केलाय परंतु लॉंग ऑनला आहे फिल्डर तैनात आणि त्या अनुषंगाने पप्याच्या केलीवरती पूर्ण विराम. अजून एक विकेटचं पतन. चेक व्यासपीठावर आमचे मान्यवर आहेत अंकुश वारगडे साहेब जुनादुर्गी गावाचे समाजसेवक आहेत. त्यांचा आपण येतोची स्वागताने सन्मान करून घेऊया. दादा आपण समोर यायचे आणि हा सन्मान इथे मात्र यास तर पाहता अंकुश वारगडे साहेबांचं येतोची स्वागताने सन्मान होताना पाहतोय आपण. जरूर जरूर जे आपण सर्व जे सन्मान चिन्ह पाहत आहोत मित्रांनो जे सर्व सन्मान चिन्ह आम्हाला अवनी कपिल पाटील आणि अर्णव कपिल पाटील यांच्या वतीनं आम्हाला लाभलेले आहेत आनंदी क्लिनिक आणि अर्णव मेडिकल यांस कडून. आणि आज आपण अर्णव कपिल पाटील यांचा हा सन्मान राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण करतो आणि त्यांची झलक पहा मित्रांनो. अर्णव आपण यायचंय वाह ज्युनियर पाहुणे आहेत आमचे त्यांच्या ओ माध्यमातून. काय झेल पकडलाय अगदी हवेत उडी मारली किमान अर्धा ते 1 फूट तो मात्र हवेत होता आणि त्या ठिकाणी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडला. आहेत 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 फलंदाज सुद्धा मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत. चला संकट घेऊन धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 38 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा फटका हवेत हॅट्रिक वरती निलेश काडे पूर्ण करणार का? हो यस पूर्ण केलेली आहे आणि हॅट्रिक साठी विद्यमान सरपंच कल्पेश मडवी आणि अमोल मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. दाखिवली मिस्टर प्रथमेश पाटील यांच्या वतीने सुद्धा या हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर्स खारबावचे सन्मानी मोनिश पाटील यांचे इथे शुभागमन मोनिश कारभारी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि पहा आतापर्यंत मिनेश 11 कार्य संघाने 9 गडी गमावले आणि 9चे 9 फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद झाले. यापेक्षा अजून काय योगायोग हवा आहे. आणि त्याचवेळी म्हणतो की क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल याची आपण मात्र प्रचिती देऊ शकणार नाही भविष्यवाणी करू शकणार नाहीये. आणि आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील आणि फलंदाज आता मात्र पाहू शकला या ठिकाणी विशाल नाईक 11व्या क्रमांकावरती आला खेळण्यासाठी. 38 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. हो चांगला चेंडू पाहायला आपल्याला अगदी खोलवर टप्प्याचा होता. शेवटचा चेंडू इथे मात्र डॉट पाहायला आपल्याला आणि अखेर 38 वरतीच या ठिकाणी मिनेश 11 कार्ली संघाचा मात्र या ठिकाणी डाव संपुष्टात आला आणि पुढील सामन्यामध्ये वाटचाली करण्यासाठी या ठिकाणी सोनिका माता मालोडी बस संघाला 39 धावांचं या ठिकाणी लक्ष्य कंप्लीट करायचं आहे. तत्पुरते पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. पुढील सामना आवाज भिनार विपक्ष अर्णव स्पोर्ट खारबाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण आरके बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या दोन्ही टीम मध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत.
चला या ठिकाणी राजेंद्र पाटील सरांचे लाडके भाचे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय जो बोरपाड्याचे आदरणीय किरणजी कालन आणि ॲडव्होकेट येसाजी कालन, विनंती करतो की आपण या आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेपैकी संपन्न करू. चला दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत आणि आमची कालन ब्रदर्स आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. 4 षटकांचा सामना आहे दोन्ही टीमच्या माहितीसाठी. मी दोघांना पुन्हा एकदा कॉल दाखवतोय. एका बाजूला पाहिलं तर या ठिकाणी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025चं नाम उल्लेख आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रिन्स मूवीजचा लोगो आहे. चला कॉल कोण देणार? एक मिनिट आपण चूज करायचं आहे. सरला अण्णव 11 खरबाव संघ कॉल इथे देत आहेत. प्रिन्स मूवीजची मागणी केली परंतु या ठिकाणी स्वर्गीय रघुनाथजी पाटील स्मृती चषक आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी आबाज भिनार संघाने पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची या ठिकाणी शोभा वाढवायची आहे. लिटिल मास्टर ऑफ भिनार मिस्टर सुनील भोईर माझ्या सोबतीला आहे. टॉस आपण जिंकलेला आहे. काय करण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग करणार. पहा मी तर म्हणतो की तुम्हाला या ठिकाणी एक संधी प्राप्त झालेली आहे. कारण क्रिकेटमध्ये या सर्वांसाठी नियम समान असतात परंतु जर त्याला महत्त्व नाही आहे फिल्डिंग करत असताना या ठिकाणी या प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि काही संघामध्ये चेंजेस वगैरे आहे का? संघामध्ये तर चेंजेस नसतील पण समोरचा संघ चांगला आहे त्या हिशोबात आम्ही काय टार्गेट सेट नाही केला पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि राहिली गोष्ट संधीची, सर मी संधी नाही समजत या गोष्टीला. आपल्या भिवंडीमध्ये पहिल्यापासून नियम आहे की एक गाव एक खेळाडू. जर मला असं बोलायचं आहे का तुम्हाला जर बाहेर जर म्हणजे टुर्नामेंटमधून जर डॉमिनेट करायची वेळ आहे तर तुम्ही खेळवूच नका ना प्लेअर, माझं हे म्हणणं आहे. भले आम्ही हरलो होतो पण ठीक आहे आता आम्हाला संधी मिळाली, आम्ही सोनं करायचा प्रयत्न करू. चला सोनं करण्यासाठी मी तुला सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देत आहोत. सुनीलनं मात्र एक चांगलं मनोगत व्यक्त केलं. खारबाव संघाचे संघनायक आहेत तर बॅटिंग करायचे. तुम्ही जर टॉस जिंकला असतं तर तुमचं निर्णय काय या ठिकाणी आला असतं? आम्ही बॅटिंगच करणार होतो. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. 4 षटकामध्ये किती धावा तुमच्या गोलंदाजासाठी योग्य असतील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुमच्या संघामध्ये लेजेंड ऑफ खारबाव भूषण कारभारी आहेत, त्यांच्याकडून तुम्ही काय एक्झॅक्टली धडे घेता? त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि त्यांनी बॅटिंग करावी बस. पहा खारबाव आणि क्रिकेटचा खूप जवळीक नातं आहे. तुम्ही अनेक मोठ्या स्पर्धा खेळत असता परंतु या स्पर्धेबद्दल तुझ्या मुखातून मी या ठिकाणी ऐकू शकतो की काय सांगू शकशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे, आम्हाला खेळायला दिला यांचा आम्ही धन्यवाद करतो. तर चांगली फाईट बॅक होईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. 100%. चला दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. चांगला क्रिकेट दोघांच्या वतीने मला या ठिकाणी पाहायला मिळेल ह्याच आम्ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतोय. तर आपण टॉस संपन्न केलेला आहे. टॉस दिला आवाज भिनार संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तर जाऊया आपण टॉस बॉक्समधून पुन्हा कॉम बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मिस्टर सुनील पवार सर. थँक्यू. अनेक धन्यवाद स्वीट वॉइस इन भिवंडी योगेशजी पाटील. तर पहिल्या चेंडूवर मात्र हा धमाका फटका फसलाय. पाहतोय आपण दुरून क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न खूप चांगला होता पण खेळमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाहीये. आणि पहिल्या चेंडूवर मात्र बॅटर पाहतोय की आपण हर्षद खातं उघडते स्वतःचं आणि टीमचं खातं उघडलं गेलं. आजच्या दिवसामध्ये सर्वात कम स्कोरिंगचा सामना पाहतोय आपण. ज्या टीमनी निश्चित एक रेकॉर्ड बनवलं होतं, एक मोठं आव्हान पार केलं, त्या टीमला मात्र 40च्या आतमध्ये थांबवलंय आणि त्यामध्ये एक विकेट हॅट्रिक महत्त्वपूर्ण होती. आणि त्यासाठी पाहतोय की आपण अमोल मंडू आणि कल्पेश मंडू यांच्याकडून त्या विकेट हॅट्रिकला 500 रुपयाची रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. चांगला चेंडू दरम्यान पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. चौकार आणि षटकाराच्या हॅट्रिकसाठी सुद्धा इथं मात्र 500 रुपये लावण्यात आलेले आहे. अतिशय चांगला चेंडू. पंकज मात्र भन्नाट कामगिरी करताना पाहतोय आपण. यावर्षीच्या अंगामध्ये जर पहिला पण कॅप्टन तो नाही आहे, नंतर कारिवली टीमचं नेतृत्व त्याच्या जवळ कित्येक वर्षापासून आपण पाहतोय. यस पंकज, इनके हाथों का बना हुआ खाना एक बार खाओगे ना तो खाते रह जाओगे.
यावत पात्र फटका अप्रतिम सुंदर अप्रतिम अफलातून षटकार. हर्षदच्या बॅटमधून आला ह्या दमदार षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकता. झेल टिपण्याच्या नादामध्ये दोन्ही रसिक आपसमध्ये वाद करू नका फक्त. धावसंख्या पाहते आपण 8 बिनबाद 39 धावांचं टार्गेट स्वीकारता नाही तर मात्र उद्या ठीक पहिला चेंडू 2 वाजता पडेल. चांगला चेंडू परफेक्ट वाईड यॉर्कर अप्रतिम वापसी करताना पाहतोय आपण. विकेटची आवश्यकता असेल कारिवली टीमला इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल. अजून पॅक क्राऊड पाहतोय आपण. यानंतर अर्णव स्पोर्ट खारबाव विपक्ष आवाज भिनार. आणि इथं मात्र आता आवश्यकता होती का हा प्रश्न पडला असेल. चांगला बॅटर इथं मात्र बाद होतोय तो हर्षद. मला गर्व आहे मराठी भाषेवर. आणि उद्याचा दिवस जर पाहिला आपण तर नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. नवीन वर्षाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. कॉमेंट्री पॅनल अंपायर पॅनल आणि आयोजकाच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांना आणि गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. हिंदू धर्मामध्ये एकच खूप मोठा सण म्हणून ज्याचा आपण उत्साह थाटात साजरा करतोय. एकोणचाळीस धावचं टार्गेट आहे. पहिल्या षटका म्हणजे विचार केला आपण तर धावपलकावर धावा आहेत त्या 1 बाद 8 धावचीच्या स्वरूपात पहिला बॅटर बाद झाला. आणि पहिल्या षटकासाठी जर पाहिला आपण तर ॲव्हरेज जर पाहिला 5 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. निश्चित किरण कालनसाहेब आमच्यातून रजा घेताना दादा आपण आलात व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल मी परत पाटील परिवार आणि गावदी स्पोर्ट लाखिवल यांच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. बॅटची कट फाईनल एक सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आता मात्र पटावर हजी लावण्याचं काम करताना आता सोनिका माता मालोडी बी संघ पाहतोय आपण. निश्चित संघ अडचणीत का सापडला. आता पण जर पाहिलं आपण आघाडीचे 2 बॅटर संस्थामध्ये बाद होतात. इथून मात्र निश्चितच शिकंजा कटलाय कारिवली टीमने. सोनिका माता मालोडी बस संघाचं प्रदर्शन आज खूप चांगलं झालं. पहिल्या फेरीमध्ये त्यांनी गावदी स्पोर्ट ओली टीमला पराभूत केलं. मोहित घरात सज्ज होताना मारा करण्यासाठी आज मोहित नावाचे खेळाडू खूप चमकलेत. तब्बल 61 धावा. तो कासार वडलीचा मोहित होता. चांगला चेंडू होता. प्लेसमेंट पाहतोय आपण गली क्षेत्राकडे खराब क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र क्रिकेट कम फुटबॉल जास्त चौकार.
धावा येणं गरजेचं आहे. खास जर विचार केला आपण सोनिका माता मालोडी बी टीमसाठी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती 2 बाद 12. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. मिनेश 11 कारिवली संघ 39 धावा रोखताना पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर. आज पप्या खारीक यांनी या सामन्यात चांगली बॅटिंग केली होती, पण इतर बॅटरनी चांगली कामगिरी केली नाही. सफल झालाय. हुकचा हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र फाईनली बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार आलाय हा दुसरा चौकार. दुनियेत क्रिकेटचा जर विचार केला तर एक जमाना होता 91 पासून दबदबा कायम होता. डावखुऱ्याचा बॅटर एकी तारा वेस्टनीज का लारा. त्याचप्रमाणे ऋतिक गडक यांना लाखिवलीच्या गावातून जर पाहिला आपण अतिशय चांगला बॅटर म्हणजे त्याची ओळख आहे. वेलकम ऋतिक गडक. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. वा भाई वा. ओ इथं मात्र पाहतोय की आपण इथं मात्र निश्चित चेंडू यस बाउंड्री येईल. एका टप्प्याने चेंडू मात्र सीमापार झाला होता. लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार. आणि या मोहित घरत यांनी ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर असं वाटलं होतं की विकेट प्राप्त केल्यानंतर कमबॅक करेल चांगली, पण त्यापेक्षा उलट पाहतोय की आपण आता मात्र तुटून पडलाय बॅटर पूर्वेश. 3 चेंडूवर 3 चौकाराच्या हॅट्रिकला सुद्धा 500 रुपये आहेत आणि इथं मात्र जमा झालेले आहेत का. यस तर कॉमेंटर आणि स्कोरला भरून द्यायला लागलं बाबा. हा दबाव दिसतोय मोहित यांच्यावर. आणि आता मात्र नो बॉल. आणि पहिल्या षटकामध्ये शिकंजा कसला होता पंकज यांनी पण त्यावर पाणी फिरताना पाहतोय मोहित घरत. धावसंख्या पाहतोय आपण 21. कारिवली संघ टायमिंग इथे मात्र चालू आहे. तुम्हाला हा दुसरं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत 9 मिनिटाची वेळ आपण घेतलेली आहे. नियम सर्वांना सारखेच आहेत. अजून एक चांगला हुकचा फटका. यावेळेस पात्र ओ आज मात्र कारिवली टीमचं क्षेत्ररक्षण सामन्यात पाहतोय की एवढं छान नाहीये. 2 धावा सहज कंप्लीट. मोठी धावसंख्या नाहीये. तुम्हाला क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं करावं लागेल. आता मात्र बघता बघता मला वाटतं की ज्या प्रकारे सोनिका माता मालूट टीम बीचं वर्चस्व पाहतोय आतापर्यंत निश्चित पारडं जड आहे या टीमचं. येणारे इथून मात्र जर विचार केला आपण एक सोपं समीकरण राहिलंय. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 23. 16 धावेची आवश्यकता. आपण एक षटक निर्णायक ठरेल तो म्हणजे प्रतीक नाईक यांचं, कारिवली टीमचा एक मुख्य ऑलराऊंडर. यावेळेस मात्र लाईन कुठे चेक करतील आणि डाव्या स्टीच्या बाहेर एक एक धाव रोखणं कठीण झालंय. आता मात्र कारिवली टीमला धावसंख्या 24. 15 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. राईट अमोर द विकेट. मोहित घरत उंच पुरासा गोलंदाज मारा करतोय. राईट अमोर द विकेट. हा चेंडू चांगला होता. जास्त सपल क्रॉस झालाय. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 24. 12 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी.
पहिला पण 5 वर चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू वाईड यॉर्कर आणि आता मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर केले. 10 चेंडू 15 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण सोनिका माता मालुडी टीमला. गोलंदाज प्रतीक नाईक सज्ज होताना राईट द विकेट. समोर खेळण्यासाठी बॅटर रुपेश. अजून एक चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. वेग जास्त चेंडू मध्ये. विकेट किपिंग खूप खराब पाहायला मिळाली. तुम्हाला एक एक धाव वाचवणं गरजेचं आहे. पाहतोय आपण एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 25 पाहतोय आपण. 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता आहे. सज्ज होताना गोलंदाज. ओ परत चांगला चेंडू. काय घडले पाहिजे पण नशीब मात्र आज बॅटर कडे आहे. दुसरा लकी चौकार पूर्वेशला मिळाले. पाहतोय आपण पाहायला मिळाली. चांगला चेंडू लेमन कट आणि परत एक सिंगल. कधी कधी चांगल्या चेंडूवर सुद्धा चौकार येतोय. पण एका बलाढ्य टीमच्या विषयी असतो ना, तो संघ नेहमीच चांगली क्वालिटीचं काम करतोय. हेच पाहिला जर संपूर्ण आजच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण सोनिका माता मालुडी बी टीमचं चांगलं प्रदर्शन. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. परत एकदा चांगला चेंडू वाड्या बॅटने फटका ऑन साइड कडे पाहतोय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक पप्या खाली जोपर्यंत चेंडूला फील करतोय त्या दरम्यान एक सिंगल. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8 धावेची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी इथं मात्र या स्पर्धेचे नियम आहेत. चला आपण टीम मीटिंग घेऊ नका. पहिल्या 3 चेंडू मात्र अतिशय चांगला वाईड यॉर्कर. वा भाई वा सुपर. पहिल्या 3 चेंडूवर पाहतोय की फक्त 1 धाव खर्च करतोय. येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 7 धावेची आवश्यकता आहे. कर भला तो सो भला हे दाखवतोय इथं मात्र महेश भोला. अतिशय जबरदस्त बॉलिंग अटॅक करताना पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करतोय. पंचांनी फक्त चेक करायचं. पंच हा रिव्ह्यू घेतला त्यांनी फक्त चेक करून घ्यायचे. तिसरे पंच आपण या कारण की सामना खूप एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. कुठल्या प्रकारे रिस्क नकोय आपल्याला. तिसरे पंच कुशल मुमेंटला सामना येऊन ठेपलाय. पाहतोय आपण चला आमचे पंच सावंत सर आपण यायचंय. फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण. अतिशय अप्रतिम हा चेंडू होता वाईड यॉर्कर. आणि आता मात्र सामना अडिजित भोलानी यांनी सांगितले की खूप चांगला उल्लेख केला होता कॉमेंटरनी. त्याच प्रकारे मारा करतोय इथे मात्र महेश. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. आज प्रत्येक सामने खूपच चांगले क्लोज पाहायला मिळाले. फोटो फिनिश सामने प्रत्येक सामने एकतर्फी सामना कुठलाच झाला नाही. इथे मात्र गोलंदाज महेश सज्ज होताना परत एकदा ट्रम्प कार्ड साबित होईल आपल्या टीमसाठी. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 धावेची आवश्यकता आहे. राईट विकेट. पुढचा चेंडू दबाव साफ दिसतोय बॉलरवर बॅटरवर क्रिकेट रसिकावर. अजून इथून मात्र सामना संपला नाहीये.
पहिल्या 3 चेंडूमध्ये खूप सुपर बॉलिंग पाहिली आपण, 1 धाव खर्च करतोय आणि या 3 मध्ये रोखायच्या 7 ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, म्हणून या 7 धावा बनवणं गरजेचं राहील. गोलंदाज सज्ज होताना महेश, राईट मोरता विकेट. चांगला चेंडू मजबूर केलंय, हवेत आहे चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पप्प्या खारीक जीवाची पर्वा करता करता इथं मात्र 2 धावा कंप्लीट. प्रयत्न खूप चांगला होता, झेल जर टिपला असता तर हा टर्निंग पॉईंट ठरला असता. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. एक फाईट क्रिकेटर म्हणजे ओळख आहे. पप्प्या खारीक पाहतोय लॉंग ऑफला उभा होता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणून या 5 धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागेल. परत एकदा हा सामना रंगात 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 आलाय. इथं मात्र महेश भोला नावाचा गोलंदाज अप्रतिम सुपर हिट बॉलिंग करताना. बॅटर पाहतोय आपण पूर्वेश, एकाएकी किल्ला लढवताना पाहतोय. 4 चौकार त्याच्या बॅटमधून, 2-5 असं समीकरण. राईट मोरता विकेट, मारा करतोय महेश. चांगला चेंडू अप्रतिम. आता मात्र एका चेंडूवर इथं मात्र 5 म्हणजे षटकार ठोकावं लागेल. जोरदार टाळ्या महेशसाठी. ज्या प्रकारे 8 धावा डिपेंड करायच्या होत्या करता करता आता मात्र अतिशय अप्रतिम बॉलिंग पाहतोय. 1-5 असं समीकरण. 1 चेंडू 5. हारी हुई बाजी को जो भी जिता के देगा वही सिकंदर कहलाएगा. कमजोर दिल वाले इस मैच से दूर रहे. 1 चेंडू 5 असं समीकरण. क्षेत्ररक्षण मध्ये थोडा परिवर्तन पाहायला मिळतोय. सुपर षटक हाताळताना इथं मात्र महेश. शिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पूर्वेश. आतापर्यंत जी चांगली बॅटिंग केली त्यावर पाणी फेरतो काय स्वतः पाहायचंय. 1 चेंडू 5 म्हणजे षटकार मारावा लागेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. षटकारच पाहिजेत. यस, राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र हा गोल्डन 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 षटकार. वा भाई वा वा वा. याला म्हणतात कडक बॅटिंग. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. मॅच ठरलाय नो डाऊट. ज्यांनी एकतर्फी सामना फिरून आपल्या टीमला जिंकून दिलाय, वन मॅन आर्मीचा रोल अदा केलाय, तो ठरलाय पूर्वेश. आपण स्वागत आणि सत्कार